श्री संत सेनाजी महाराज यांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। तसेच उपस्थित कार्यक्रमासाठी भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील तमाम नाभिक आणि बंधू आणि भगिनींनो, संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आपण आपापल्या परीने आपल्या गावात 2-4 गावांनी मिळून 29-30 तारखेला आपण साजरी केलेली आहे। आणि लगेच 30 तारखेच्या कार्यक्रमातच आप्पासाहेबांनी ठिकठिकाणी संकल्प केल्यामुळे आजचा हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संपन्न होत आहे। बंधू आणि भगिनींनो, सांगायला खरंच अभिमान वाटतो की आप्पासाहेबांना या बाबतीत कोटी कोटी धन्यवाद द्यावेसे वाटतात की एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज यापूर्वी इतिहासात कधी एकवटलेला आलेला नसेल, तो आपल्या माध्यमातून या ठिकाणी एकवटला। आप्पासाहेब नाभिक समाज ज्याला जीव लावतो त्याच्यासाठी जीवही देतो। आणि नक्कीच मी उपस्थित बंधू आणि भगिनींच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की नाभिक समाज स्वाभिमानी आहे, स्वाभिमान गहाण कधीच ठेवणार नाही। आता या ठिकाणी आप्पासाहेबांच्या आणि त्यांचे पुत्र सुमित दादा यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील तसेच पाचोराव भडगाव शहरातील व्यवसाय करणाऱ्या बांधवांना किट वाटप या ठिकाणी होत आहे। सांगायला अभिमान वाटतो की आप्पासाहेबांनी कोणताही संकोच न बाळगता सर्व काही जबाबदारी ही सचिन वक्रेवर सोपवून दिलेली होती की तू हे फायनल कर, आणि आपल्या बांधवांना द्यायची किट होती म्हणून उत्कृष्टपणे कशी देता येईल, साहित्य सर्व काही उत्कृष्ट कसं घेता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करून त्या किटच्या माध्यमातून एका किटमध्ये जवळपास 18 ते 19 वस्तू आपण आपल्या बांधवांना या ठिकाणी देत आहोत। त्याच्यात जे मशीन आहे मित्र, सांगायला अभिमान वाटतो की जे आपण बाजारात जवळपास 850-900 रुपयाला मशीन घेतो रिटेलच्या भावात, तेच मशीन या ठिकाणी आप्पासाहेबांनी किटमध्ये समाविष्ट करायला लावलं। आता त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आपल्यालाही आपलं कर्तव्य पार पाडावं लागणार आहे। या ठिकाणी आपण आव्हानाला प्रतिसाद देत एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल एक शब्द आप्पासाहेबांना आपल्या माध्यमातून देऊ का? द्यायचा शब्द नक्की हात उंचावा सगळ्यांनी, तेव्हा आप्पासाहेबांना कळेल की नाही हा समाज आपल्याला शब्द देतोय आणि तो तितका प्रतिबद्ध सुद्धा आहे। आप्पासाहेब, तुम्ही बांधाल ते धोरण आणि तुम्ही सांगाल ते धोरण आम्ही यापुढे मान्य करू। हा समाज आपल्या सुखादुःखात आपल्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेईल। तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की प्रत्येक गावात जे सलून दुकान आहे, शहरात तर आहेच, परंतु ग्रामीण भागातील सलून दुकान आपलं प्रचार केंद्र बनेल। त्या ठिकाणाहून आपला प्रचार आमचे बांधव करतील। परंतु अशीच साथ यापुढे सुद्धा आमच्या सुखादुःखात आमच्या प्रत्येक बांधवांसाठी आपली लाभली पाहिजे। एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।